नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे काही असे स्मार्ट किचन टिप्स अँड ट्रिक्स जे तुमचं रोजचं कुकिंग अगदी सोपं आणि झटपट बनवतील, वेळ वाचवतील, मेहनत कमी करतील, टेस्ट कायम राखतील. कांदा डोळ्यात पाणी न आणता चिरण्यासाठी कांदा चिरण्याआधी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा किंवा पाण्यात भिजवून घ्या. त्यामुळे त्यातील सल्फर कमी होतो आणि डोळ्यात पाणी येत नाही. आले लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी आले लसूण पेस्टमध्ये थोडं मीठ आणि तेल मिसळा व हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. 15 दिवसपर्यंत टिकेल. वाफवलेले भाताचे दाणे चिकटू नयेत म्हणून भात शिजवताना थोडं तेल किंवा लिंबाचा रस घाला. दाणे मोकळे आणि चमकदार राहतात. मसाले पटकन मिळवण्यासाठी ऑर्गनाइज करा. रोज वापरातले मसाले एका छोट्या डेली स्पाइस बॉक्समध्ये ठेवा. बाकीचे मोठे मसाले एअरटाईट बॉटलमध्ये वेगळे ठेवा. पीठ मळताना हाताला चिकटू नये म्हणून थोडं तेल हाताला लावा आणि मग पीठ मळा. पीठ स्मूथ होईल आणि हात स्वच्छ राहतील. भाज्या पटकन शिजवायच्या असल्यास भाज्या धुवून मिठाच्या पाण्यात 10 मिनिटं ठेवा. त्या लवकर शिजतात आणि चव वाढते. दूध उकळताना उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या वरती लाकडी चमचा ठेवा किंवा थोडं बटर लावा. दूध उतू जात नाही. चहा जास्त स्ट्रॉंग झाला तर थोडं गरम दूध आणि पाणी वाढवा आणि 1 चमचा साखर घालून बॅलन्स करा. भाजीमध्ये जास्त मीठ झालं तर थोडा कणकेचा गोळा, बटाटा किंवा पावाचा तुकडा टाका. 5 मिनिटांनी बाहेर काढा. जास्त मीठ शोषलं जातं. वरण, डाळ फेसाळ होत असेल तर थोडं तेल किंवा तूप वरून घाला. फेस बसतो आणि चव अधिक छान लागते. फ्रीजमध्ये वास येत असेल तर लिंबाचे तुकडे किंवा बेकिंग सोडा ठेवून बघा. वास पूर्णपणे नाहीसा होईल. चपात्या मऊ राहण्यासाठी मळलेलं पीठ 15 मिनिटं झाकून ठेवा आणि मग लाटा. चपात्या दिवसभर मऊ राहतात. शिळं भाताचं काय करायचं तर त्यातून लिंबू भात, फोडणीचा भात किंवा कटलेट बनवा. वेळही वाचेल आणि वेस्टेजही नाही होणार. गॅसवर काही सांडलं तर लगेच मीठ टाका. ते ओलसरपणा शोषून घेतं आणि साफ करायला सोपं जातं. तूप पटकन घट्ट करायचं असेल तर वितळलेलं तूप फ्रीजमध्ये ठेवताना त्यात थोडं दही टाका. काही तासात घट्ट मऊसर तूप तयार होतं. बटाटे काळे पडू नयेत म्हणून सोललेले बटाटे पाण्यात मीठ टाकून ठेवा. ते काळे पडत नाहीत आणि ताजे राहतात. टोमॅटो सोलणं सोपं करण्यासाठी टोमॅटोला चीर देऊन 30 सेकंद गरम पाण्यात टाका. साल आपोआप निघून येते. भाजीचा रंग टिकवण्यासाठी पालक, मेथी, मटार यासारख्या हिरव्या भाज्या उकळताना चिमूटभर सोडा घाला. रंग हिरवा आणि आकर्षक राहतो. लोणी पटकन मऊ करायचं असेल तर लोणी गरम पाण्याच्या भांड्यावर डबल बॉयलर पद्धतीने ठेवा. काही सेकंदात मऊ होतं. मायक्रोवेव्हची गरज नाही. चहात दूध फाटलं तर थोडं सोडा टाका आणि पुन्हा उकळा. दूध स्थिर होतं आणि वाया जात नाही. डोसा बॅटर आंबट झालं तर त्यात थोडा रवा आणि ताजं दही घालून मिक्स करा. टेस्ट सुधारते आणि डोसा छान कुरकुरीत होतो. मिक्सरचं ब्लेड बोथट झालं तर ब्लेंडरमध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून फिरवा. ब्लेड पुन्हा धारदार होतात. जड मसाले वाटताना मिक्सर गरम होतो. मसाले वाटण्याआधी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा. मिक्सर कमी गरम होतो आणि
पेस्ट स्मूथ होते। भाजी करताना तेल कमी वापरण्याची ट्रिक। नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं पाणी आणि झाकण वापरा। वाफेने भाजी शिजते आणि तेल कमी लागतं। साखर गोठली तर साखरेच्या डब्यात काही तांदळाचे दाणे ठेवा। ओलावा शोषला जातो आणि साखर पुन्हा मोकळी होते। फ्रीजमध्ये जागा कमी असल्यास सर्व वस्तू एकसारख्या पारदर्शक कंटेनरमध्ये ठेवा। जागाही वाचते आणि दिसायलाही नीट वाटतं। दही घट्ट जमत नाही। दूध कोमट झाल्यावर त्यात 1 चमचा जुने दही आणि चिमूटभर साखर घाला। दही घट्ट आणि गुळगुळीत बनते। कोरडी डाळ पटकन शिजवायची असेल तर डाळ शिजवण्याआधी 30 मिनिटं गरम पाण्यात भिजवा। कुकरमध्ये पटकन शिजते। फ्रीजमध्ये लसूण टिकवण्यासाठी लसूण सोलून थोडं तेल आणि मीठ टाकून बाटलीत ठेवा। महिनाभर ताजा राहतो। चमच्याला रंग आणि वास चिकटला असेल तर लिंबाचा रस आणि मीठ लावून घासा। चमक पुन्हा येते आणि वास जातो। चपात्या करताना गॅसवर फुगत नाहीत यासाठी लाटताना मध्ये थोडं तूप घी लावा। चपात्या फुगतात आणि मऊ होतात। पनीर फाटलं असेल तर काय करायचं? त्यातून पाणी गाळून टॉवेलमध्ये बांधा आणि थोडं वजन ठेवा। छान फ्रेश पनीर तयार होतं, वाया जात नाही। वरणात जास्त तिखट झालं तर थोडं दही किंवा नारळाचं दूध घाला। टेस्ट बॅलन्स होते। ओव्हरकुक झालेल्या भातातून काय करायचं? त्यातून भाताचे कोफ्ते, पराठा, फिलिंग्स किंवा दही भात बनवा। तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या? आवडल्यास कमेंट करून सांगा। तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। तसेच लाईक करा, शेअर करा। भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।